जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थी मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञानामध्ये सक्षम व्हावा, तसेच शिक्षणात मागे राहू नये या उद्देशाने जिल्हा परिषदेने निपुण महाराष्ट्र अभियान सुरू केलं आहे। या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी थेट ऑनलाईन संवाद साधता येत आहे। मार्चमध्ये झालेल्या निपुण महाराष्ट्र मूल्यमापनाच्या निष्कर्षाच्या आधारे कमी शैक्षणिक प्रगती असलेल्या शाळांची निवड करण्यात आली असून त्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तराचा नियमित आढावा घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे। उपक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी निफाड तालुक्यातील ओझर शाळा ओझर तसेच बागलाण तालुक्यातील विरगाव येथील इयत्ता 3रीच्या विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधला। यावेळी विद्यार्थ्यांची वाचन क्षमता, शब्दलेखन, संख्याज्ञान तसेच गणितातील मूलभूत क्रिया यांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली। संवादादरम्यान विद्यार्थ्यांच्या अध्ययनामध्ये आढळून आलेल्या उणिवांची तात्काळ दखल घेत संबंधित केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक आणि गट शिक्षण अधिकारी यांना शाळानिहाय सुधारात्मक कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्यात। या उपक्रमाअंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी दररोज विविध शाळांतील विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधून त्यांच्या अध्ययन प्रगतीचा आढावा घेणार आहे। तसेच प्रत्येक तालुक्यातील कमी शैक्षणिक प्रगती असलेल्या शाळांमध्ये विशेष शैक्षणिक हस्तक्षेप राबविण्यात येणार असून विद्यार्थीनिहाय अध्यापन, उपलब्ध शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर, सातत्यपूर्ण मूल्यमापन तसेच पालकांच्या सक्रिय सहभागावर विशेष भर देण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांनी दिली आहे। निपुण महाराष्ट्र अभियानात एकही विद्यार्थी मागे राहता कामा नये। विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम करण्यासाठी प्रशासन, शिक्षण विभाग, शिक्षक आणि पालक यांनी समन्वयाने कार्य करणं ही काळाची गरज आहे। प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध असून या उद्देशाने विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रगतीचा नियमित आढावा घेत आवश्यक सुधारात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येतील, असं पवार यांनी स्पष्ट केलंय। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।